आणि गुजरात. आणि या लिथियमचा उपयोग आपल्या मोबाईलच्या सेल पासून अगदी हार्ट मध्ये जरी काही उपकरणं असतात तिथपासून अगदी इलेक्ट्रिक व्हेकल येतात त्यांच्या बॅटऱ्या बनवण्यासाठी या लिथियमचा उपयोग केला जातो. मग तुम्ही काय सांगताय की देश भावनेमुळे देशासाठी आम्ही 370 कलम काढलं? नाही काढलं, तुम्ही अदानीसाठी काढलेलं आहे. आणि संशय येऊ नये म्हणून अचानक मोदी अदानी आणि अंबानी बद्दल बोलले. मोठं विचित्र आहे, आकृत आहे. ज्याच्या विमानातून तुम्ही फिरलात, ज्यांनी भरभरून तुम्हाला सगळं काही दिलं, परदेशात जाताना पंतप्रधान म्हणून अदानी तुमचं बोट धरून सगळीकडे फिरलेत आणि त्या अदानी बद्दल तुम्ही बोललात. राहुल गांधींना त्यांनी प्रश्न विचारला कि अदानी और अंबानी से ट्रक टेम्पो भर भर के कितना माल आपने उठाया, बोलो. तुम्ही अदानींना जरूर विचारा, राहुल गांधींना जरूर विचारा. पण संजय राऊत जे बोललेत त्याचा व्हिडिओ आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर मधनं बॅगा भरभरून माल कुठून उतरला त्याचं मोदीजी पहिलं उत्तर द्या. पण जर काही गोष्ट खरी असेल, अडाणींकडनं टेम्पो भरभरून माल उचलला असेल, तर मोदीजी तुमचा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय काय करत होते? काय चकणा खात बसले होते कुठल्या ठेल्यावर? काय चुना मळत का तंबाखू मळत बसले होते? मशिरी करत बसले होते? आणि तरी देखील जर का टेम्पो भरून माल गेला असेल तर याचा अर्थ तुम्ही ती काय नोटबंदी केली होती, काळा धन नष्ट करण्यासाठी अचानक 8 वाजता आले आणि सांगितलं, भाई और बहनो, तुमच्याकडे ज्या आज खिशामध्ये नोटा आहेत त्या आज रात्री 12 पासून ते फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्याचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे. मुझे सिर्फ 100 दिन दे दो. रडले होते. आज 3000 दिवस झाले आणि मोदीजी तुम्ही आज कबूल केलेला आहात की काळा पैसा नष्ट करण्यासाठी जी नोटबंदी तुम्ही आमच्यावरती लादली होती ती अपयशी ठरले. याचं कारण टेम्पो भरभरून माल उठाया गया है. म्हणजे काळं धन हे आजही तसंच आहे. त्यांची नाटकं फार चालतात. काल अर्ज भरला त्यांनी, अर्ज भरताना मुलाखत दिली आणि मग असं गैवरून आलेलं त्यांना. त्यांच्या पाठोपाठ नॅपकिन टॉवेल घेऊन लोकच फिरत असतात, हे रडतायत कधी, आम्ही डोळे पुसतोय कधी. आणि मग त्यांनी सांगितलं 2014 में गंगा मां ने मुझे बुलाया था और अब ऐसे लगता है कि गंगा मां ने मुझे गोद ले लिया है. मोदी जी, आनंदाची गोष्ट आहे. जर गंगा मां ने तुम्हाला बोलवलं असेल आणि गंगा मां ने तुम्हाला जर का गोद में लिया होगा, तर कोरोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये जी प्रेत टाकली होती तुम्ही, तेव्हा गंगेचे अश्रू तुम्ही का पुसले नाहीत? ती गंगा आक्रोश करत होती, अरे बेटे मैंने इसलिए नहीं बुलाया. पण तिकडे चिता पेटत होत्या. हरिश्चंद्र घाट तिकडे जागा कमी पडली म्हणून कोणाचा कशाला पत्ता नाही. त्यांनी सरळ प्रेत घेतली आणि गंगेमध्ये सोडून दिली. याच्यासाठी गंगा माने बोलवलं. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या, याच्यासाठी तुम्हाला गंगा माने बोलवलं. आणि कोरोना काळामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे, जरूर आहे. त्या कठीण काळामध्ये जगभरामध्ये संकट असताना संपूर्ण देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव होतं. पण हे माझं श्रेय नाहीये, हे तुमचं सहकार्य आहे. मी तुम्हाला जे जे सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात, ते तुम्ही ऐकलत. म्हणून आणि म्हणूनच संपूर्ण देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. हे माझं कर्तृत्व नाही, माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचं कर्तृत्व आहे. पण तुम्ही काय करत होता? सगळीकडे चिता पेटत होत्या आणि अमित शहा आणि हा सगळा कंपू, हा निवडणूक रोख्यामधनं हजारो कोटीचा ज्यांनी घोटाळा केलेला आहे, हजारो कोटी. म्हणजे निर्मला सीतारामनचे जे पती आहेत
त्यांनी तर त्याचं वर्णन जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असं केलेलं आहे, जगातला सगळ्यात मोठा घोटाळा. अरे एवढं खाताय तुम्ही, खाल्लंयत, ओरबाडून खाताय. आणि मुंबई आम्ही वाचवली, महाराष्ट्र आम्ही वाचवला. आमच्यावरती आरोप करताय खिचडी घोटाळ्याचा. काढा ना तुमचा घोटाळा काढा, आणि आम्ही काही घोटाळा केला असेल ते सुद्धा एकदा होऊन जाऊ द्या, उघड होऊन द्या. माझी तयारी आहे, आव्हान मी घेतोय तुम्हाला. तुम्ही किती खाल्लेत आणि मी काय खाल्ले असेल तर मी किती खाल्ले, होऊ द्या तुम्ही. पण निवडणूक रोख्यांचा तुमच्याकडे काही उपाय नाही, काही उत्तर नाहीये. 10,000 कोटी सगळ्यात मोठा घोटाळा तो पचवता तुम्ही, आणि पचलायचं वाटतं तुम्हाला.